भांडूपमध्ये आज जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे नाहूर, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी पूर्व परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद. याचा शोध घेण्यात सरकार अपयशी, संशयितांकडे चौकशीची सूत्र. मुंबईतील ईडी ऑफिसला लागलेल्या आगीमध्ये कागदपत्र आणि फर्निचर जळून खाक. मात्र अत्यावश्यक सर्व पुरावे आणि गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्र डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित. वसईतील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, 8 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पोलिसांनी दोघांना केली अटक. महाबळेश्वरमधील व्यावसायिकांचा जलसमाधीचा इशारा. 2 मे रोजी महापर्यटन महोत्सवाच्या दरम्यान उचलणार टोकाचं पाऊल. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती. जेपी नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये भुजबळांची निर्दोष मुक्तता प्रकरणी अंजली दमानिया यांच्याकडून भुजबळांच्या दोषमुक्तीला आव्हान. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 14 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य. पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढण्याचे मंत्री अशोक उईकेंचे आदेश. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर. आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलचा दणदणीत विजय. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5,000 घरांची लॉटरी निघणार. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.